महाराष्ट्रामध्ये 24 तारखेपासून मुसळधार पाऊस झालाय आणि त्यामुळे 21 जणांचा मृत्यू झाल्याची नोंद आहे। पुराच्या पाण्यात बुडून, वीज कोसळून किंवा भिंत पडून 21 जणांना आपले प्राण गमवावे लागले। पुण्यामध्ये एकूण 3 जणांचा मृत्यू झाला। एकाचा झाड पडून, एकाचा भिंत पडून तर एकाचा वीज कोसळून मृत्यू झालेला आहे। तिकडे जालन्यात सुद्धा 2 जणांचा मृत्यू झालाय। पाण्यात बुडून दोघांचा मृत्यू झाला। अहिल्यानगरमध्ये 2, मुंबईत 1 आणि नागपुरात एका व्यक्तीचा मृत्यू झाला। आणखी तपशील घेऊया प्रतिनिधी सुशांत सावंत यांच्याकडून। सुशांत, काय नेमकी कारण या सगळ्यामागे सांगता येतील इतक्या मोठ्या प्रमाणात हे मृत्यू होत असताना किंवा नागरिक जखमी होत असताना? रिद्धी, आपण जर बघितलं असेल तर महाराष्ट्रात 24 तारीखपासून पडत असलेल्या मुसळधार पावसाचा फटका जो आहे तो बसताना पाहायला मिळाला। जवळपास 21 जणांचा मृत्यू, 12 जण यामध्ये जखमी झालेले। त्यामध्ये प्रामुख्याने जर बघितलं असेल तर मुख्यत्वे करून पाण्यात बुडून, वीज कोसळून आणि भिंत पडून मृत्यू झालेल्यांचं प्रमाण आहे। त्यामध्ये पुण्यामध्ये एकूण 3 जणांचा मृत्यू, एक झाड पडून, एक भिंत पडून आणि एक वीज कोसळून जो आहे तो झालेला आहे। जालन्यामध्ये 2 जणांचा मृत्यू पाण्यात बुडून झालेला आहे। अहिल्यानगरमध्ये 2 जणांचा मृत्यू जो आहे भिंत पडून झालेला आहे। मुंबई शहरात एकाचा मृत्यू झाड पडून झालेला आहे। मुंबई उपनगरात एकाचा मृत्यू झालेला आहे झाड पडून। नागपूरमध्ये 1 झालेला आहे। नांदेडमध्ये 3 असे आपण जर बघितले असेल तर एकूण जी आहे संख्या ती 21 जणांची आहे। आपण बघितलं असेल तर दरवर्षी पावसाळ्यामध्ये झाड पडून किंवा वीज पडून मृत्यू होणाऱ्यांची संख्या वाढत आहे। यावर्षी देखील सुरुवातीच्या पावसामध्ये जे 2 दिवस पाऊस पडला मुसळधार, त्यामध्ये आतापर्यंत जो आकडा आला आहे त्यामध्ये जवळपास 21 जणांचा मृत्यू झालेला आहे। तर याशिवाय प्राण्यांचा पण पावसामध्ये मृत्यू झाला, असे एकूण 22 प्राण्यांचा यामध्ये मृत्यू झाल्याची आकडेवारी जी आहे ती समोर आली आहे। तर 12 मनुष्य हे पावसाळ्यात दरम्यान जखमी झाल्याची देखील आकडेवारी समोर आलेली आहे। जी, धन्यवाद सगळ्या तपशिलांसाठी सुशांत।